मूल हे म्हणजे त्या कुटुंबाचा जीव का प्राण असतो. त्याच्या किंवा तिच्या तब्येतीच्या संदर्भातील सर्वच गोष्टी विषयी सर्वच पालक हे अतिशय संवेदनशील असतात. आपल्या देशात इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स म्हणजेच राष्ट्रीय बालरोग संघटनेतर्फे लहान मुलांचे आजार व त्यावरील उपचार याविषयी अव्याहत कार्य व विवेचन जागोजागी मुख्य शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये तसेच रुरल एरियामध्ये सुद्धा चालू असते. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य बालरोग संघटनेतर्फे जनमानसात लहान मुलांच्या समस्या, लहान मुलांचे विविध आजार याच्याविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच कॉमन मॅन म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्याविषयी सजगता निर्माण होण्यासाठी आम्ही हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही युट्यूबवर विविध समस्यांचे निराकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करणार आहोत. तर त्याचाच एक प्रयत्न म्हणून हा आमचा पहिला व्हिडिओ आम्ही रिलीज करत आहोत. ह्याच्यामध्ये आपण बाळाच्या वाढी संबंधीचे वेगवेगळ्या समस्या व त्यावर उपचार याविषयी चर्चा करणार आहोत. या व्हिडिओचे शीर्षक आहे, डॉक्टर माझे बाळ वाढतच नाही हो, मी काय करू. तर आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून प्रथितयश बालरोग तज्ञ आपल्याला जॉईन झालेले आहेत. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर सदाचार उजळणकर, राज्य बालरोग तज्ञ संघटना महाराष्ट्र ह्याचा मी सध्याचा सचिव आहे, सेक्रेटरी जनरल आहे. तसेच इंट्रोडक्शन करून देतो. धुळ्याहून डॉक्टर संजय जोशी सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते गेल्या 30 ते 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नाशिकहून डॉक्टर तुषार गोडबोले आपल्याला जॉईन झालेले आहेत. ते लहान मुलांचे ग्रंथींचे विशेषज्ञ व मधुमेह तज्ञ म्हणून गेल्या 8 वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहेत. तसेच नागपूरहून डॉक्टर हरी मंगतानी हे आपल्याला जॉईन होत आहेत. ते सुद्धा प्रथितयश लहान मुलांच्या ग्रंथी विषयक आजार व मधुमेह याच्याविषयी जोमाने काम करत आहेत. तर असे आज आपल्याकडे वेगवेगळ्या प्रथितयश लोकांच्या अनुभवाची व ज्ञानाची एक मेजवानीच उपलब्ध झालेली आहे. तर आपण आज सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर तुषार गोडबोले यांना. डॉक्टर तुषार, मी सुद्धा एक बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि दररोज मला अनेक पेशंट हे वाढी संदर्भात त्यांची जी बाळाच्या वाढी संदर्भात जी काळजी आहे ती व्यक्त करत असतात. सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांची ही काळजी असते की त्यांचा जो मुलगा किंवा मुलगी आहे तर ती त्यांच्या वर्गात, तिच्या वर्गात ही बाकीच्या मुलांच्या मानाने ही तुलनेने ही छोटी दिसते. तर आता ही छोटी दिसते हे ॲबनॉर्मल का नॉर्मल, किंवा ही तिच्यासाठी नॉर्मल आहे का, त्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज आहे? जरा मार्गदर्शन कराल का? डॉक्टर तुषार, ओव्हर टू डॉक्टर तुषार. करेक्ट. खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि याबद्दल आपण सगळे बालरोग तज्ञ हा जो प्रश्न आहे हा रोजच्या उपयोगामध्ये बघत असतो. जशी एका हाताची 5 बोटं आपण बघितली तर 5 बोटं काही सारख्या लांबीची नसतात. तसंच कुठल्याही वर्गामध्ये मुलगा किंवा मुलगी ही कधीच एका उंचीची नसणार. कोणीतरी 1 नंबरला असणार, कोणी मध्यम उंचीचा असणार आणि कोणीतरी खूप उंच असणार. तर पहिली गोष्ट आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की 100 मुलांमध्ये कोणीतरी 1 नंबरला असणार. त्या वयाच्या आणि त्या जेंडर किंवा मुलगा किंवा मुलगी त्या ही जी पॉप्युलेशन आहे ज्याला आपण एज आणि जेंडर मॅच पॉप्युलेशन म्हणतो त्याच्याप्रमाणे आपली उंची नॉर्मल वाढते की नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. त्याच्यामध्ये 2 मुद्दे मला तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत की तुम्ही विचारलं की उंची कमी आहे हे बरोबर आहे. वर्गातला एखादा मुलगा सगळ्यात बुटका आहे बरोबर आहे, पण त्याच्या उंचीचा वेग बरोबर आहे की नाही हे बघणं खूप आवश्यक आहे. एखादा मुलगा उंचीने कमी असू शकतो वर्गामध्ये, पण जर त्याच्या उंचीचा वेग चांगला असेल तर त्याच्या उंचीबद्दल खूप काळजी करण्याची आवश्यकता नाही.
सगळ्यात महत्वाचं, जर उंचीचा वेग कमी आहे आणि त्याच्यातला आणि त्याच्या वर्गातली किंवा त्या वर्गातल्या मुलांमधला जर फरक हा वाढत जाणारा असेल, तर मात्र काळजी करण्याची आवश्यकता आहे. काही काही वेळेला शॉर्ट कॅन बी नॉर्मल, म्हणजे कमी उंची ही नॉर्मल केलं असू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर अमिताभ बच्चन हा निसर्गतः उंच आहे, तर आमिर खान निसर्गतः बुटका आहे. पण याचा अर्थ आमिर खानला कुठला आजार आहे किंवा शिवाजी महाराज उंचीने कमी होते याचा अर्थ त्यांना कुठला आजार आहे असं नाही. सो फक्त उंची कमी आहे हे कुठल्या आजाराचं लक्षण नाही ना, हे आपल्या डॉक्टरांकडे करून जाणून घेणं फार आवश्यक आहे. तो नक्कीच. आजारी असल्यामुळे जर उंची कमी असेल तर त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला ही उंची नॉर्मल आहे की ऍबनॉर्मल आहे हे कसं कळू शकतं, तर त्याच्यासाठी एक टूल, एक सिंपल टूल आपल्याकडे आहे आणि त्याला म्हणतात ग्रोथ चार्ट किंवा उंचीचा तक्ता. त्या उंचीच्या तक्त्याबद्दल पुढचे वक्ते आपल्याशी बोलणार आहेतच, पण मी अतिशय थोडक्यात सांगतो की जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत आपल्या मुलाची किंवा मुलीची उंची आणि वजन कसं वाढत आहे हे या ग्रोथ चार्ट्सनी आपल्याला बघता येतं. तर हे 2 प्रकारचे ग्रोथ चार्ट्स आपल्याला दिसत आहेत. एक आहे निळ्या रंगाचा, जो मुलांसाठी बॉईजसाठी वापरला जातो. त्याच्यामध्ये बघा तर उंची आणि वजन याचा तक्ता आपल्याला दिसतो आहे. या ज्या सगळ्या रेषा आहेत त्या उंची कशी वाढते, सगळ्यात बुटका आणि सगळ्यात उंच याच्यात दिसतंय. आणि तसाच तक्ता मुलींसाठी आहे, तो पिंक प्रकारचा आहे. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर, माझा मुलगा वर्गात सगळ्यात छोटा आहे, त्याच्यानुसार जेव्हा कार्डवर प्लॉटिंग करतो तेव्हा आपल्याला त्याचं खरं उत्तर समजू शकतं की त्याची उंची कमी असली तरी ती ऍबनॉर्मली कमी आहे की नॉर्मली कमी आहे. डॉक्टर सदाचार. ओके, खूपच सुंदर उत्तर दिलं तुम्ही. माझ्या बऱ्याच उंचीविषयीची जी माझ्या मनात धाकधूक होती ती नक्कीच ह्या उत्तराने कमी झाली असं मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर हरी मंगतानी सरांना आहे. सर, नेमक्या कुठल्या कुठल्या बाबींवर, कुठल्या कुठल्या मी त्यांच्याशी हिंदीतनं बोलेन. सर, आप क्या मुझे ये बता सकते हैं कि एग्जैक्टली कौन से चीजों के ऊपर बच्चे की ग्रोथ डिपेंडेंट होती है, या कौन कौन से फैक्टर्स होते हैं जो बच्चे के ग्रोथ को मैटर करते हैं? डॉक्टर हरी, प्लीज। जी, साधारण ये माना गया है, सारे पेरेंट्स जितने भी पालक होते हैं, जितने पेरेंट्स होते हैं, खास करके माएँ, उनको ऐसा लगता है कि बच्चे को ठीक से हम खाना नहीं खिला रहे हैं, या खाएगा नहीं तो बढ़ेगा कैसे। ये बहुत ही प्रचलित स्टेटमेंट है जो टीवी में भी दिखाया जाता है, बहुत बार हर एड में भी दिखाता है कि बच्चा खाएगा नहीं तो बढ़ेगा कैसे। बट न्यूट्रिशन जो हम कहते हैं, एक परिपूर्ण आहार या एक पूर्ण आहार जो है, वो एक काफी जरूरी चीज है बच्चे के फुल ग्रोथ पोटेंशियल के लिए, पूरी तरह से बच्चे के बढ़ने के लिए। बट उसके अलावा कुछ चीजें हैं जो हमें नजरअंदाज नहीं करनी चाहिए। जो उसमें सबसे जरूरी है, कोई भी लंबे समय तक चलने वाली बीमारी अगर है बच्चे को, अनकंट्रोल्ड बीमारी, जैसे अनकंट्रोल्ड अस्थमा, किसी बच्चे को अस्थमा है लेकिन उसके सिम्टम्स कंट्रोल नहीं, या फिर एनीमिया, शरीर में रक्त की कमी, लंबे समय से कोई सिकल सेल डिजीज है, या कोई दूसरा ऐसा तकलीफ है जिसमें काफी समय तक के बच्चे को ट्रीटमेंट नहीं मिला है, काफी समय तक के, तो ऐसे बच्चों में हाइट ग्रोथ दोनों भी अफेक्ट हो, सही, साथ में उनका हाइट का बढ़ना। जैसे सबसे प्रचलित अब हम देखते हैं तो माल एब्जॉर्प्शन सिंड्रोम होता है, जिसमें हम खाते तो भरपूर है लेकिन वो बराबर रक्त में नहीं पहुंच पाते, बराबर जो न्यूट्रिएंट्स होते हैं उसमें शरीर में नहीं पहुंच पाते हैं। किडनी का कोई विकार है, क्रॉनिक किडनी डिजीज, ऐसा कुछ विकार, या सीलियाक डिजीज जो माल एब्जॉर्प्शन हम बात कर रहे थे, ऐसे कुछ एक मेडिकल कंडीशंस हैं जो अगर ट्रीट नहीं की गई समय पे या उसका पता नहीं लगाया गया तो ऐसे बच्चे ग्रोथ को हैम्पर, उनका ग्रोथ कम होता है या उनकी हाइट कम रह जाती है। इसके अलावा न्यूट्रिशन, डॉक्टर जोशी इस बारे में बात करेंगे आपको। तीसरा जो महत्वपूर्ण चीज है वो है हार्मोन्स। तो आप अपने बच्चे को कितना भी खिला दीजिए, अगर हार्मोन्स उसके बराबर नहीं है तो ग्रोथ नहीं होगी। इसमें 2 हार्मोन सबसे ज्यादा महत्वपूर्ण है। सबसे थायराइड हार्मोन, हमारी जो थायराइड की ग्रंथि होती है वो थायराइड हार्मोन बनाती है, और वो हार्मोन बहुत जरूरी है हमारी हड्डियों के विकास के लिए और
हमारी जो ब्रेन में ग्रंथि होती है जिसे हम पिट्यूटरी ग्लैंड मास्टर ग्लैंड कहते हैं, उधर से ग्रोथ हार्मोन करके हार्मोन निकलता है, को एक लंबाई प्रदान करता है जो हमारी ग्रोथ। अगर इस चीज की भी कमी रहेगी तो बच्चे की, तो एक हष्ट पुष्ट बच्चा जो कि किसी डिजीज या किसी मेडिकल कंडीशन से रहित है और उसे बराबर न्यूट्रिशन मिल रहा है, तभी वो बच्चा पूरी तरह बढ़ पाएगा। इसके अलावा बहुत रेयर कंडीशन होती है जिसे हम स्केलेटल डिस्प्लासिया या टर्मिनल ऑर्गन डिस्फंक्शन कहते हैं। इसमें आप न्यूट्रिशन अच्छा देते हैं बच्चे को, बच्चे हार्मोन्स भी सब नॉर्मल है, फिर भी वो बच्चा बढ़ता नहीं है। ये प्रॉब्लम होता है उनकी हड्डियों में बढ़ने की क्षमता ही नहीं रहती है, तो उससे हम स्केलेटल डिस्प्लासिया करके कहते हैं। बट ये रेयर कंडीशन है और ये कंडीशन डायग्नोसिस आपके पीडियाट्रिशियन या आपके बच्चों के जो विशेषज्ञ हैं वो ये आपको बता सकते हैं। बट मुख्यतः सबसे ज्यादा जरूरी है, अगर मुझे ऑर्डर में लगाया जाए तो न्यूट्रिशन पहला, दूसरा आपका एब्सेंस ऑफ डिजीज, मतलब एक लंबे समय तक चलने वाली बीमारी ये नहीं रहनी चाहिए, तीसरा हार्मोन्स, और चौथा जो मैंने सबसे रेयर कारण बताया वो है डिस्प्लासिया। यस डॉक्टर सदाचार। यस, बहुत ही उम्दा उत्तर दिया डॉक्टर हरि, थैंक यू वेरी मच। मेरा अगला सवाल डॉक्टर संजय जोशी सर से है। जोशी सर, आर यू देयर? डॉक्टर जोशी, सर्वसाधारणपणे पालक बालरोग तज्ञ डॉक्टरांकडे येतात तेव्हा महत्वाची तक्रार अशी असते की डॉक्टर माझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, मग जर का नसेल होत तर त्या खुंटण्या पाठीमागे काही आहाराचा भाग आहे का, किंवा पोषण किंवा पोषक तत्वे काही गरजेची असतात, तर त्याच्याविषयी जरा सांगाल का? सर्वसाधारणपणे आपल्याकडे मोठ्या व्यक्तींच्या तुलनेमध्ये आपण लहान मुलांचे वाढ आणि विकास बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एक छोटंसं उदाहरण देतो की जे बाळ जन्मतः साधारणपणे 2.5 किलोचं असतं ते साधारण 18 वर्षाचं होईपर्यंत त्याचं वजन 40 ते 45 किलो होतं, म्हणजे त्याच्या वजनामध्ये जवळजवळ 20 पट वाढ होते. तसंच जर आपण उंची, बाळाची उंची जन्मतः जर 50 सेंटीमीटर असेल तर ती साधारणपणे 17-18 वर्षाचं होईपर्यंत 160-170 सेंटीमीटर होते, म्हणजे 3 ते 3.5 पट ही उंची वाढते. त्याचप्रमाणे बाळाचा मेंदू, बाळाच्या इतर शरीरातले अवयव यांची जी वाढ आहे ही मॅक्झिमम वाढ ही ह्या कालखंडात होते. म्हणजे आपण एखाद्या माणसाचं आयुष्य बघितलं तर ह्या कालखंडामध्ये म्हणजे लहान मुलांच्या वयामध्ये ही मॅक्झिमम वाढ होत असते. त्यामुळे बालकांचा आहार किंवा लहान मुलांचा आहार ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि या बाबतीमध्ये आम्ही असं सांगतो की साधारणपणे 9 प्रकारची पोषक द्रव्य असतात की जी आहारामध्ये असली पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन्स किंवा प्रथिनं म्हणतो. प्रोटीन्स ना आपल्या शरीरामध्ये बॉडी बिल्डिंग युनिट्स म्हणतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी तयार होतात त्या पेशी ह्या प्रोटीन्समुळे तयार होतात आणि त्या प्रोटीन्समुळे आपल्या शरीराची वाढ ही होत असते. प्रोटीन्स आपल्याला जास्त करून 2 प्रकारे, शाकाहारी व्यक्तींमध्ये आणि मांसाहारी व्यक्तींमध्ये असं या आहारामध्ये वेगवेगळे मिळू शकतात. मांसाहारातनं सर्वसाधारणपणे अंड, नंतर चिकन, फिश, मटन ह्यामधनं आपल्याला हे मिळत राहतं. तर व्हेजिटेरियन लोकांमध्ये सोयाबीन, डाळी, त्याच्यानंतर दूध, चीज ह्या गोष्टीतून आपल्याला प्रोटीन्स मिळू शकतात. त्यानंतर दुसरा जो घटक येतो तो म्हणजे पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मध्ये स्टार्च, नंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, नंतर शुगर, नंतर मैदा ह्या गोष्टी असतात. पण आम्ही सांगतो की सहसा शुगरचं प्रमाण कमी असावं आणि मैद्याचं प्रमाण नसावं. कार्बोहायड्रेटचा फायदा असा आहे की ते आपल्या शरीराला कॅलरी सप्लाय करतात आणि जर आपल्याला कार्बोहायड्रेट्स कडनं कॅलरी मिळाल्या, आपले हे जे प्रोटीन्स आहेत शरीरामधले हे पूर्णपणे बॉडी बिल्डिंग साठी वापरण्यात येतं. त्याचप्रमाणे तिसरा जो घटक आहे त्याला आम्ही स्निग्ध पदार्थ, हे 2 प्रकारचे असतात, सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की फॅट्स पण आपल्याला कॅलरी सप्लाय करतात आणि फॅट्स कडनं मिळाली तर प्रोटीन पूर्णपणे बॉडी बिल्डिंग साठी वापरल्या जातात. सहसा साधारणपणे अॅनिमल फॅट्स किंवा सॅच्युरेटेड फॅट्स हे वापरू नये, कारण आजकाल आपण बघतो की ट्रान्स फॅटी ऍसिड्स या जो प्रकार आहे की आपण मॅकडोनाल्ड मध्ये जातो तर चिप्स खातात मुलं, फ्रेंच फ्राईज खातात, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे
फॅट्स अशा प्रकारचा फॅट्स खाण्यात येऊ नये. आणि ह्याच्या बरोबर हा जर तिसऱ्या घटकांचा चौथा घटक असा असतो की शरीरामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतो, म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम, आयर्न, आयोडीन या गोष्टींचा सप्लाय असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्सचं प्रमाण असलं पाहिजे. विटॅमिन्स 2 प्रकारचे असतात, सोल्युबल विटॅमिन्स आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. ह्याच्याबरोबर फायबरचं प्रमाण असलं पाहिजे. फायबर हे आपल्या शरीरात फार महत्वाचं आहे, कारण त्याच्याने आपल्या आतड्याची जी हालचाल आहे ही व्यवस्थित होत राहते. त्याप्रमाणे प्रोटीन्स प्लस त्याप्रमाणे महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये भरपूर असलं पाहिजे. आणि याप्रमाणे या 8 ते 9 गोष्टी आम्ही सांगतो की ज्याच्याने ही जी पोषक मूल्य द्रव्य आहेत ही जर आहारामध्ये असली तर बाळाची वाढ चांगली होऊ शकते. नक्कीच. बऱ्याच गोष्टींवर प्रकाश आज पडलेला आहे, कुठले पोषक तत्व असतात त्याच्याविषयी. पण आता मला मात्र असं वाटायला लागलंय की हे सगळं जरी आपण दिलं बाळाला, तरी आपल्याकडे घरगुती काही असा उपाय आहे का की ज्याने आपण असं बघू शकू की आपलं बाळ हे योग्य रीतीने वाढतंय का? मला तुम्हाला हे विचारायचं आहे की धोक्याची चिन्ह किंवा माझं बाळ खरंच कमी वाढ होतीये का, किंवा त्याच्या वयाच्या मानाने त्याची वाढ खुंटलीये का, हे कसे समजावे? अंतराने 3 ते 6 महिन्यांनी जेव्हा आपण डॉक्टरांकडे कुठल्याही कारणासाठी जात आहात, इम्युनायझेशनसाठी किंवा सर्दी खोकल्यासाठी, तेव्हा वजन हे नक्की रेकॉर्ड केलं जातं. तर डॉक्टरांना विनंती करून आपण त्याची उंची पण मोजायला पाहिजे आणि ती फार आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की या ग्रोथ चार्टवर ज्या रेषा तुम्हाला दिसतात, या रेखा ज्या तुम्हाला दिसतात, या रेखांमध्ये आपल्या उंचीच्या जेव्हा आपण नोंदी करत जातो तेव्हा या रेषा समांतर आपली उंची आणि या रेषांना समांतर आपलं वजन वाढताना दिसलं पाहिजे. या आपल्या नोंदींची जी रेष आपण डॉट्स जॉईन करून बनतो, या रेषा जॉईन करताना जर त्या चार्ट मधल्या 2 रेषांना छेदून आपण जर दोन रेषांना छेदून जर आपण खाली जात असू, तरी सगळ्यात मुख्य रेड फ्लॅग घंटी जी पकडली जाते. मात्र ग्रोथ चार्ट प्लॉट करण्यासाठी आपल्याला आपल्या डॉक्टरांचे साहित्याची आवश्यकता आहे. तसंच काही ऍप्स आहेत जे आपल्या मोबाईलवर IAP इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स एक मोफत ऍप दिलं आहे, जे आपण पालक म्हणून वापरू शकतो. या ऍपवर देखील आपण जर नोंदी केल्या तर आपल्याला ती धोक्याची घंटी निश्चित लक्षात येते. पण सर्वसाधारणरित्या घरगुती काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला धोक्याची घंटी खूप लवकर लक्षात येते. ती कुठली तर उंचीमध्ये असं म्हटलं जातं, उंचीमध्ये असं म्हटलं जातं की किंवा वर्षाकाठी 2 इंच म्हणजे 2 ते 2.5 सेंटीमीटर आणि वर्षाची उंची आपल्याला वाढलेली दिसली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉस. एक छोट्याशा आजारामध्ये वेट लॉस होणं हे स्वाभाविक आहे, पण चांगलं असताना आपल्याला जे वजन कमी झालं दिसतं ते 10% पेक्षा जास्त, 10% पेक्षा जास्त जर वजन कमी झालेलं दिसलं तर ते एक धोक्याची घंटी म्हणून पकडलं जातं. तिसरी गोष्ट, जेव्हा घरामध्ये 2 मुलं आहेत, जेव्हा छोटं सिबलिंग, छोटं भावंड जेव्हा मोठ्या भावंडाला क्रॉस करून जात आहे, तेव्हा दोन्ही बाळांकडे बघणं आवश्यक आहे. कदाचित मोठ्या बाळाची वाढ कमी होतीये किंवा लहान बाळाची वाढ गरजेपेक्षा खूप जास्त स्पीडने होतीये. तर धोक्याच्या या 3 रेषा आहेत, जे म्हणजे 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये बुटाचा साईज किंवा कपड्यांचा साईज न बदलणं, 6 महिन्यामध्ये 1 इंचापेक्षा कमी किंवा वर्षामध्ये 2 इंचापेक्षा कमी उंचीमध्ये वाढ असणं आणि ग्रोथ वरती किंवा खालती धोक्याच्या रेषा मानल्या जातात. यापैकी कुठली रेषा असेल किंवा वजनामध्ये 10% पेक्षा जास्त घट असेल, पेक्षा जास्त घट झाली तर मात्र आपल्याला तातडीने आपल्या रोग तज्ञांना किंवा हार्मोन रोग तज्ञांना भेटणं आवश्यक आहे. नक्कीच. खूपच परिपूर्ण माहिती मिळाली डॉक्टर तुषार. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर संजय जोशी सरांना आहे. जेव्हा पालक आपल्याकडे बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही या तक्रारीसाठी येतात,
तर आपण त्यांना त्याच्या मॅनेजमेंट विषयी किंवा त्याच्या निराकरणाविषयी किंवा कसे मार्गदर्शन कराल, म्हणजे कुठल्या गोष्टींनी बाळाची वाढ होईल, हा एक नटशेल मध्ये सांगू शकाल का? डॉक्टर संजय जोशी सर, प्लीज. साधारणपणे बाळ जेव्हा पालक आमच्याकडे घेऊन येतात की बाबा आमच्या बाळाची वाढ होत नाही, तर साधारणपणे आम्ही अशा बालकांची 3 गटांमध्ये विभागणी करतो. एक साधारणपणे एक जन्मल्यापासून 2 वर्षाच्या आतील बाळ, 2 वर्षापासून साधारणपणे एक 9 वर्ष ते 9 ते 10 वर्षापर्यंतचे बाळ, आणि त्यानंतर जी पौगंडावस्थेतील बाळ असतात त्यांच्यामध्ये अशा या गटामध्ये डिवाइड करतो. तर पहिला जो ग्रुप आहे की साधारणपणे जन्मल्यापासून 2 वर्षापर्यंत, तर ह्याचं महत्व असं आहे की आईचं दूध हे सगळ्यात उत्कृष्ट दूध आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक मातेला सांगतो की तुमच्या बाळाला तुम्ही आईचं दूध दिलं गेलं पाहिजे, आणि त्या बाळाला त्या आईचं दूध दिल्यानंतर मग बाळाची वाढ ही सहसा व्यवस्थित होते. साधारणपणे 6 महिन्यापर्यंत पूर्णपणे, म्हणजे वेळेला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो, ते देत राहावं. आणि मग 6 महिन्यानंतर आपण थोडं थोडं पूरक अन्न जरी बाळाला दिलं तरी चालतं. 2 वर्षापर्यंत साधारणपणे आईचं दूध चालू ठेवावं आणि पूरक अन्न द्यावं, पण 2 वर्षानंतर मात्र बाळाला पूर्णपणे आहार देण्यात यावा. आता साधारणपणे जे मोठं बाळ आमच्याकडे येतं त्यावेळी आम्ही काय करतो की पहिल्यांदा बाळाची पूर्ण हिस्ट्री विचारतो, किंवा हे बाळ जन्मलं तेव्हा पूर्ण दिवसाचं होतं का, जन्माच्या वेळी त्याचं वजन किती होतं, ते जन्माच्या वेळी त्याला काही प्रॉब्लेम आला होता का. ह्यानंतर मग आम्ही त्यांची थोडीशी फॅमिली हिस्ट्री विचारतो, किंवा बाकीच्या बाळांची वाढ कशी आहे, आई वडिलांची उंची कशी आहे, घरात कोणाला काही असे जेनेटिक सिंड्रोम्स आहेत का, जेनेटिक आजार आहेत का. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये आई वडिलांमध्ये कन्फ्लिक्ट्स आहेत का. कारण बऱ्याच वेळा आई वडिलांमध्ये समजा मॅरेज कन्फ्लिक्ट्स असतील तर बाळाकडे दुर्लक्ष होतं, आणि बाळाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर बाळाच्या खाण्यापिण्यावरती फरक पडतो. हे झाल्यानंतर आम्ही मग बाळाची डिटेल हिस्ट्री घेतल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो, मी आम्ही सगळं डोक्यापासून बाळाला सगळं बघतो की बाळाला अॅनिमिया आहे का, तो कुपोषित आहे का, त्याच्या लिव्हरला सूज आहे का, त्याच्या किडनीला सूज आहे का, त्याच्याला काही हृदयाचा आजार आहे का, की या सगळ्या आजारांमुळे बाळाची उंची वाढत नाही, वजन वाढत नाही असं होण्याची शक्यता आहे. आणि मग त्यामुळे आम्ही याला थरो क्लिनिकल एक्झामिनेशन बघतो, आणि मग कुठे काही आम्हाला आजार आढळला तर त्याप्रमाणे आम्ही त्याचे टेस्ट करतो. आणि मग हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी येतं टेस्टिंग. मग आम्ही काही बाळाचे ब्लड, या ज्या आपण क्लिनिकल एक्झामिनेशन केलं त्याच्या अनुषंगाने काही ब्लड चेकिंग करतं किंवा एक्सरे करायचे, याप्रमाणे करायचे. आणि जसं काही उदाहरण तर तुषार गोडबोले सरांनी सांगितलं तसे काही रेड फ्लॅग साईन असतील तर त्याप्रमाणे त्या काही टेस्ट, त्याच्या हॉर्मोनच्या टेस्ट करायच्या. आणि मग ह्या टेस्ट नंतर आम्ही एका विशिष्ट प्रकारच्या कन्क्लुजनला येतो, की निर्णयाला येतो की बाळाला सर्वसाधारणपणे काय आजार आहे, कशामुळे त्याला हा त्याची उंची आणि वाढ होत नाहीये. आणि जर आम्हाला त्याच्यात आढळलं की हॉर्मोनची, मग आम्ही जसं आपल्याकडे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे पाठवतो की बाळाचा हॉर्मोन किंवा जे बाकीचे काही मोठे आजार आहेत तसे नाहीयेत. तर मग सर्वसाधारण कारण जसं डॉक्टर मंगतांनी सांगितलं की न्यूट्रिशनल हा एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे बाळाची वाढ विकास खुंटलेला असतो. आणि मग अशा वेळी आम्ही लहान पालकांना एक फार सुंदर 10 कलमी कार्यक्रम सांगतो की बाळाला बाकीच्या सगळ्या त्याच्या टेस्ट निगेटिव्ह आहेत, त्याचे एक्सरे चांगले आहेत, त्याला हॉर्मोनचा काही प्रॉब्लेम नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता आपण काय करायचं बाळासाठी, तर पालक विचारतात मग डॉक्टर आता काय करणार. तर अशा वेळी आम्ही त्यांना एक 10 कलमी कार्यक्रम सांगतो. त्यात पहिलं कलम म्हणजे आहार. तो मी तर मगाशी सांगितलं तसं की आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स फार महत्वाचे असतात, आणि त्यासाठी बाळाचे प्रोटीन शरीरामध्ये वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जर मांसाहारी असेल तर अंड किंवा चिकन, फिश, मटन ह्या गोष्टींचा समावेश असावा. आणि जर शाकाहारी असेल तर सोयाबीन, मोड आलेली कडधान्य, डाळी, चीज, नंतर दूध याचं प्रमाण जास्त असावं. आणि त्यानंतर मग प्रोटीन्सच्या बरोबर या बाकीच्या गोष्टी जशा कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स याचं प्रमाण योग्य ते असावं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं तसं अॅनिमल प्रोटीन्स, अॅनिमल फॅट जे असतात की ट्रान्स फॅट्स जे असतात की ते सहसा वापरू नये, कारण त्याच्यानंतर त्या विशेषतः चिप्स, फ्रेंच फ्राईज या गोष्टी वापरू नये. पिझ्झा, बर्गर या गोष्टींकडे दुर्लक्ष त्या घेऊ नये. जेवणामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असावं, आणि म्हणून सॅलड, कोशिंबीर याचं प्रमाण जास्त असावं. नंतर ह्याच्या बरोबर मग कधी कधी महत्वाचं म्हणजे काय की आजकाल बाजारामध्ये खूप हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली खूप गोष्टी आलेल्या आहेत. त्यामध्ये हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली हे सगळ्या ऍड्स असतात. आणि आज आपण जर समजा कुठल्या मॅकडॉनल्ड मध्ये गेलं तर कॉमनेस्ट त्यांची ऑर्डर एकच असते की एक कोक द्या आणि त्याला बरोबर फ्रेंच फ्राईज द्या. तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या हेल्थला योग्य नाही. ह्याच्या बरोबरच आता जसा आहार झाल्यानंतर मग मायक्रो न्यूट्रिएंट
सप्लिमेंटेशन. म्हणजे जर समजा आपल्याला लक्षात आलं की ह्या मुलांच्या शरीरामध्ये झिंक, कॅल्शियम, आयर्न याचं प्रमाण कमी आहे, अॅनिमिया आहे, तर असं मायक्रो न्यूट्रिएंट सप्लिमेंटेशन आम्ही देतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. लहान मुलांपासून मुलांना व्यायामाचं महत्व समजून सांगितलं पाहिजे. एक्झरसाइज द मस्ट. आजकाल एकदम कॉमन सिनेरिओ असा असतो की बाळ टीव्हीच्या समोर किंवा लॅपटॉपच्या समोर बसलेलं असतं, एकीकडे एका हातामध्ये चिप्स असतात, दुसऱ्या हातामध्ये कोक असतं आणि तो टीव्ही बघत बघत ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर एक असं झालेलं आहे की मुलांना एक वेळ जेवण नसतं तरी चालेल, पण मोबाईल किंवा टीव्ही पाहिजे आणि या मोबाईल आणि टीव्हीवरती पालकांनी निर्बंध घातला पाहिजे. बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन प्रिपरेशन आणि डबे येतात. माझं स्पष्ट सांगणं आहे की ह्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली नसते, ऍडव्हर्टाईज जास्त असते. त्याऐवजी नॉन व्हेजिटेरियन लोकांनी एक अंड जरी त्या प्रमाणात खाल्लं तर ते फार महत्वाचं आहे. एक अत्यंत कॉमन गोष्ट साधारणपणे पालक पहिले विचारतात की डॉक्टर उंची वाढवायचं इंजेक्शन द्या. तर ही सगळी चुकीची गोष्ट आहे. मला पालकांना सांगणं अगदी जरूर आहे की असं काही नसतं. जर तुम्हाला एंडोक्रायनॉलॉजिस्टनी सांगितलं, प्रूव्ह केलं की या बाळाला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी आहे, तर त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच अशी उंची वाढायची इंजेक्शन द्या. टॉनिकच्या बद्दल पण एक खूप आहे की डॉक्टर उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, टॉनिक द्या. तर तेही एक मिसकन्सेप्ट आहे, ती आपण मनातनं काढून टाकली पाहिजे. आणि ह्या गोष्टी सतत सांगत असताना आम्ही पालकांना काही सूचना देतो की फार महत्वाची गोष्ट अशी आहे की आपला बालक मुलगा काय खातो यावरती त्यांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे. आणि बालकाची म्हणजे मुलाची उंची वाढत नाही यासाठी टोटल फॅमिली इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. म्हणजे आई नुसती बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि वडिलांचं लक्ष नाही, असं नाही व्हायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून हा त्याच्या प्रॉब्लेमचा विचार करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणासाठी दिवसात एक तरी जेवण हे फॅमिली फूड असलं पाहिजे. फॅमिली आयदर लंच किंवा फॅमिली डिनर असलं पाहिजे. जेवणाच्या टेबलावरती सगळ्यांनी आनंदी वातावरण असलं पाहिजे, बाळांनी मनापासून जेवलं पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो, मला माझी आजी सांगायची की जेवण हे नुसतं जेवण म्हणून नाही करायचं, ते एक यज्ञ आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर ते लहान मुलांच्या मनावरती ही कन्सेप्ट आली पाहिजे. पानात उष्ट टाकायचं नाही, हा एक फार चांगल्या प्रकारच्या सवयी त्यांना लावायचं. जेवणाच्या बरोबर सॅलडचं प्रमाण भरपूर ठेवायचं. आजकाल ड्रिंक्स हे फार फॅशन झालेली आहे. अत्यंत सुशिक्षित घराण्यामध्ये पण पालक ड्रिंक्स घेतात. तर अशा सवयी मुलांना आतापासून लावू नका, त्यांच्या समोर ड्रिंक्स घेऊ नका. आणि परत एकदा सांगतो की ऑनलाईन फूड, आजकाल काही कोणाला वाटलं नाही मला आता काहीतरी ऑनलाईन फूड पाहिजे फोन कर, पण अशा फूड सहसा घेऊ नये. आतापर्यंत अनेक वेळा असं प्रूव्ह केलेलं आहे की या फूडची क्वालिटी, न्यूट्रिशनल क्वालिटी चांगली नसते आणि ही फूड्स हानिकारक आहेत. तर अशा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळा तुमच्या लक्षात आलं की बाळाची उंची वजन वाढत नाही आणि आपण बालरोगतज्ञ किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट कडे गेलो, तर महत्वाची गोष्ट म्हणजे फॉलोअप. त्यांच्याकडे परत जाऊन तुमची उंची वाढते की नाही, तुमच्या ग्रोथ चार्टवरती तुमचं रेकॉर्डिंग कसं आहे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजे. मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आणि एवढ्या सगळ्या बालरोगतज्ञ आणि एंडोक्रायनॉलॉजिस्टचा सल्ला घेतला आणि आपण जर व्यवस्थित फॉलोअप ठेवला तर बाळाची उंची आणि वजन हे नक्कीच वाढेल आणि आपल्या बाळाचा विकास चांगला होईल. मोठेपणी नक्कीच तो एखादा वर्ल्ड फेमस ऍथलेट किंवा वर्ल्ड फेमस क्रिकेटर होईल. धन्यवाद. खूपच परिपूर्ण माहिती मिळाली डॉक्टर जोशी सर. धन्यवाद. मेरा अगला सवाल डॉक्टर हरि मंगतानी सर से है. डॉक्टर हरि, डॉक्टर तुषार, डॉक्टर जोशी सर से बात करने के बाद मेरे को काफी संभ्रम निर्माण हो रहा है कि काफी चीजें हम कर तो सकते हैं, काफी चीजें हम बच्चों में हो रही है नहीं वो भी देख सकते हैं, लेकिन क्या उससे भी सिंपल घरेलू कोई टूल कुछ अवेलेबल है जिससे हम ये जान सकते हैं कि हमारा बच्चा ठीक से बढ़ रहा है कि नहीं? डॉक्टर हरि प्लीज. जी डॉक्टर सदाचार, ये एक बहुत ही महत्वपूर्ण सवाल है जो हर माँ बाप, हर माता पिता और हर पालक के मन में आता है कि कहीं मेरा बच्चा बराबर बढ़ रहा है कि नहीं। ये मैं घर बैठ के या घर पे कुछ पेरेंट्स इस चीज का ख्याल रखते हैं कि उनके बच्चे वो अपने बच्चे का हाइट लेते रहते हैं, एक दीवार पे मार्क करके रखते हैं, हर जन्मदिन पे या हर 6 महीने में मार्क करके माता पिता देखते रहते हैं कि उनका बच्चा बढ़ रहा है कि नहीं। कुछ माँ बाप इस चीज से अंदाज लगाते हैं कि बच्चे के कपड़े छोटे हो रहे हैं कि नहीं, या उसे बार बार हर साल नया यूनिफॉर्म, स्कूल यूनिफॉर्म लेने की जरूरत पड़ रही है कि नहीं, कि पिछले साल के यूनिफॉर्म में ही काम हो जा रहा है।
तो ये चीजों के ऊपर भी बहुत कुछ माता पिता ये जान सकते हैं कि उनका बच्चा बराबर बढ़ रहा है कि नहीं। पर उसका एक बहुत सिंपल उदाहरण है, और मैं चाहूंगा, मैं रिक्वेस्ट करूंगा हर पेरेंट से कि वो इस चीज को फॉलो करें। क्या बहुत सिंपल है, क्या करना है, एक ही आंसर है, ग्रोथ चार्ट, जो डॉक्टर तुषार ने आपको दिखाया था। ये आईआईपी की वेबसाइट है, आप आईआईपी की वेबसाइट, सेंट्रल आईआईपी की वेबसाइट में जाके ये चार्ट डाउनलोड कर सकते हैं। 2 तरह के चार्ट्स होते हैं, एक नीला वाला होता है जो लड़कों के लिए, और एक पिंक वाला गुलाबी रंग का होता है जो लड़कियों के लिए होता है। आप उस पे अपने बच्चे का नाम, लड़का है या लड़की, और उसका जन्म तारीख उस तरह से रिकॉर्ड रख सकते हैं। और उसके बाद हर साल, हर जन्मदिन पे अगर आप वो बच्चे का हाइट अपने ले सके, और वो एक सिंपल ग्राफ होता है, उसे प्लॉट करना या उस पे मार्क करना बहुत आसान होता है। आप अपने डॉक्टर की मदद भी ले सकते हैं कि उसको किस तरह प्लॉट करना। और आप जब अपने बच्चे की हाइट और वेट उस पे प्लॉट करेंगे तो आप खुद देख सकेंगे आपके बच्चे को बढ़ते हुए, और उसकी गति भी जान सकेंगे कि वो किस तरह बढ़ रहा है। साधारण तौर पे अगर ये चार्ट नहीं भी कर पाते हैं, अगर आप बच्चे की हर साल की हाइट भी लेकर अगर डॉक्टर के पास जाते हैं और कहते हैं कि ये रिकॉर्ड हमने पिछले 3 साल से या पिछले 2 साल से हमने रखा है, प्लीज हमें बताइए कि बच्चा हमारा बढ़ रहा है कि नहीं, तो जरूर से आपके पीडियाट्रिशियन, आपके बच्चे के डॉक्टर जो हैं, वो आपके मदद कर सकेंगे। वो ग्रोथ चार्ट पे ही प्लॉट करके आपको दिखा सकेंगे कि आपका बच्चा बढ़ रहा है। लेकिन आप ये घर पे भी कर सकते हैं, और मैं चाहूंगा कि आप ये बहुत सिंपल टूल है, बहुत आसान सी चीज है करने के लिए। इसके लिए कोई एक्सपर्टीज नहीं लगती है, कोई ऐसे सीखने की जरूरत नहीं रहती है। आप एक बार करेंगे तो आप चिंता मुक्त हो जाएंगे, आप देख सकेंगे कि आपका बच्चा बढ़ रहा है। साधारणतः मैं सिर्फ आपको, जो लोग कुछ भी नहीं करना चाहते, उनको सिर्फ यही कहूंगा कि आप सिर्फ अपने बच्चे की हाइट मेजर कीजिए, और अगर आपका बच्चा 5 सेंटीमीटर से कम 1 साल में अगर बढ़ता है, तो प्लीज अपने डॉक्टर से मिलिए, प्लीज पीडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट, ग्रोथ स्पेशलिस्ट, या फिर अपने बच्चे के डॉक्टर से मिलिए। बिकॉज कम से कम आपके बच्चे ने 5 सेंटीमीटर 1 साल में बढ़ना चाहिए। इतना आपने करना चाहिए, इतना हर पेरेंट्स का फर्ज बनता है, माँ बाप को करना चाहिए। बहुत सही है, बहुत सही। थैंक यू डॉक्टर हरी। मेरा अगला सवाल डॉक्टर जोशी सर से है। फारच परिपूर्ण माहिती आता मिळत आहे, आणि ह्याचा जर का योग्य प्रकारे वापर केला, योग्य प्रकारे ही अप्लाय केली आपल्या दररोजच्या जीवनामध्ये, तर ह्याचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होईल। सरते शेवटी हा विषय खूप मोठा आहे, तरी पण आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला हे आवर्त घ्यावं लागतंय। तर मी सरते शेवटी सर्व तज्ञांना अगदी थोडक्यात एक अर्ध्या मिनिटामध्ये कुठला मेसेज पालकांना पुरवायचा आहे याच्याविषयी मी विचारत आहे। तर सर्वप्रथम मी डॉक्टर तुषार गोडबोले यांच्याकडे जातो। डॉक्टर तुषार। अर्ध्या मिनिटात माझा मेसेज असेल की आपण आजारी असताना जसे डॉक्टरांकडे जातात, तसं आपला मुलगा आजारी नसताना देखील डॉक्टरांकडे जाऊन, ज्याला आपण हेल्थ व्हिजिट म्हणतो, इलनेस व्हिजिट नाही, आणि ही व्हिजिट मध्ये आपल्या बाळाचा आहार योग्य आहे की नाही, आणि उंची आणि वजन किती स्पीडने वाढतंय हे बघावं, आणि ग्रोथ चार्ट आपण नक्की ग्रोथ चार्टचा वापर करावा। प्रत्येक मुलाने ग्रोथ चार्ट हा फॉलो करावा। थँक्यू सर। डॉक्टर जोशी सर, तुम्ही एक अर्ध्या मिनिटात कुठला मेसेज देऊ शकाल? मी सगळ्या पालकांना असाच एक मेसेज देऊ इच्छितो की ज्या वेळा तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला डॉक्टरांकडे, बालरोग तज्ञांकडे किंवा एंडोक्राइनिस्टकडे घेऊन जातात, आणि ही तक्रार असते की माझ्या बाळाची उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, किंवा ते उंची खुंटलेली आहे, अशा वेळी जर सगळ्या टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की हा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे आणि बाकीचे एंडोक्राइन किंवा काही दुसरी पॅथॉलॉजी शरीरामध्ये नाही, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या आहारासाठी मी जो 10 कलमी कार्यक्रम सांगितलेला आहे, बाळाच्या आहारावर लक्ष ठेवा। पालकांनी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्या। आपल्या बाळ काय खातो काय नाही याच्यावरती लक्ष ठेवा। जंक फूड खाऊ नका, बाहेरचे हेल्थ ड्रिंक खाऊ नका, घरचं अन्न द्या। मांसाहार पण चालेल, शाकाहार पण चालेल, दोन्ही याच्यामध्ये प्रोटीन ज्याच्यात जास्त आहेत अशा गोष्टी द्या। आणि पिझ्झा, बर्गर अशा गोष्टी खाऊ नका। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवा, आणि जर तुमचं बाळाची उंची आणि हे वजन कसं परत वाढतंय याच्यावरती क्लोज लक्ष ठेवा। डॉक्टर हरी, क्या आप नटशेल में, शॉर्ट में मैसेज दे सकते हैं, गो होम मैसेज फॉर आवर डियर पेरेंट्स? जी जी जी
बिल्कुल, पेरेंट्स के लिए बस एक ही मेरा एक मैसेज रहेगा कि जिस तरह डॉक्टर तुषार ने कहा कि एक हमारा विजिट होता है डॉक्टर के पास जब इलनेस विजिट होता है, और एक होता है हेल्दी विजिट, जिसमें हमें डॉक्टर के पास जाके बच्चा हमारा हेल्दी है कि नहीं, ठीक से हाइट बढ़ रही है कि नहीं, वो एक सबसे जरूरी है। अगर आप ये नहीं कर सकते तो घर पे कम से कम बच्चे की हाइट लीजिए, और अगर बच्चा आपका 5 सेंटीमीटर से कम बढ़ रहा है 1 साल में, तो तुरंत से तुरंत अपने डॉक्टर से मिलिए। सिर्फ इतना आप कीजिए कि आपका बच्चा 5 सेंटीमीटर से अगर कम बढ़ता है तो। इतना मेरा टेक होम मैसेज रहेगा। Thank you very much, everybody. And I personally thank each and everyone for their important inputs. आपने जो महत्वपूर्ण बातें बताई वो जरूर ही पालकों के लिए, उनके बच्चों के लिए, उनकी परवरिश में जरूरी बहुत ही काम में आने वाली एक खूपच महत्वपूर्ण माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. मी सर्वांचे मनापासून महाराष्ट्र IIP तर्फे धन्यवाद करतो. डॉक्टर संजय जोशी सर धन्यवाद. डॉक्टर हरी आपका बहुत ही बहुत धन्यवाद. और डॉक्टर तुषार थैंक यू वेरी मच, धन्यवाद आपल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. थँक यू. Lastly, I would like to say, Sadachar, that you have done a very perfect moderation, and we are very happy that you gave us this opportunity to talk to all the people regarding one of the very common problems. Okay, thank you, sir. Yeah, thank you, Dr. Sadachar. Thank you. Thank you, महाराष्ट्र IIP. मित्र हो, सरते शेवटी जाताना मला थोड्या गोष्टी काही तुमच्याशी करायच्या आहेत. आज आपल्याला इतकी परिपूर्ण माहिती मिळालेली आहे, पण ह्याचा योग्य रीतीने दररोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचं परिपालन करणं हे खूप महत्वाचं ठरेल. आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो खऱ्या, पण त्याचं परिपालन आपण योग्य रीतीने करू शकत नाही. माझ्या बऱ्याच शंकांचा निरसन योग्य प्रकारे झालेला आहे. सारांशात मी एवढंच सांगेन की मुलांची वाढ न होण्याची योग्य कारण शोधणे, आपल्या पाल्यामध्ये नेमकी कुठल्या गोष्टींवर आपली पाल्याची वाढ ही खुंटलेली आहे त्याच्यावर उपाययोजना डॉक्टरांच्या मदतीने, तज्ञांच्या मदतीने योग्य वेळी घेणे, वयानुसार योग्य आहार, योग्य व्यायाम करणे, वाढींच्या तक्त्यांचा योग्य प्रकारे वापर घरगुती एज वेल एज जसेच आपल्या तज्ञांतर्फे मार्गदर्शनातर्फे करणे हे आपल्या मुलांच्या वाढीसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तसेच कुठल्या धकाधकीच्या व कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्या बाळाची वाढ ही अतिशय महत्वपूर्ण फॅक्टर असणार आहे बाळाला योग्य जीवन, योग्य यशस्वी जीवन, सुखकर जीवन जगण्यासाठी. तसेच मोबाईल्स, कॉम्प्युटर्स वरचा वेळ कमी करणे व तो वेळ व्यायाम आणि कुटुंबातील सुसंवाद यासाठी वापरणे हे सुद्धा मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. तसेच मुलांची मानसिकता जपणे हे सुद्धा मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचं कारण आहे हे मला वाटते. तेव्हा सर्वांचे खूपच धन्यवाद. आपण ह्या व्हिडिओचा अवश्य वापर करावा, तसेच जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी सर्व पालकांना, सर्व दर्शकांना विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.